बातमी संभाजीनगरमधून। उद्योजक लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणामध्ये चोरीला गेलेल्या 32 पैकी 30 किलो चांदीची ती जप्त करण्यात आली। एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीने 30 किलो चांदी लपवल्याचं समोर आलंय। एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरची बहीण रोहिणी हिची गेल्या 3 दिवसांपासून चौकशी सुरू होती। त्यात तिने सांगितल्याप्रमाणे गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या फोक्सवॅगन कारच्या डिक्कीत चांदीचे दागिने सापडलेले आहेत। गाडीच्या डिक्कीत लड्डांच्या घरातून चोरीला गेलेला चांदीचं ताट, ग्लास, चमचे, वाट्या, जग असा 30 किलोचा ऐवज सापडलेला आहे। तर ही चांदीची भांडी कशी सापडली आहेत पाहूयात। एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीने हे चांदीचे भांडे लपवले होते। 3 दिवसांच्या चौकशीनंतर अमोलची बहीण रोहिणीने कबुली दिली आहे। पडेगावातील गॅरेज समोरच्या फोक्सवॅगन कारच्या डिक्कीत चांदीची भांडी सापडली। गाडीच्या डिक्कीत लड्डांच्या घरातून चोरीला गेलेला 30 किलो चांदीचा ऐवज सापडलेला आहे। चांदीची ताटं, ग्लास, चमचे, वाट्या, जग असा 30 किलोचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे।